आणि आलेले प्रेक्षक हेच खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवतात. त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक असे आभार. मॅचला इथे सुरुवात होते. आघाडीचे दोन्ही बॅटर मैदानामध्ये येत आहेत. एका बाजूला आपण पाहतोय मिस्टर क्रिकेट मुन्ना शेख जो नॉन स्ट्राईकला आहे आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय मनोज इथे आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज. तर गोलंदाजी मार्क वरती कानोमे खान सुलतान खान इथे गोलंदाजी मार्क वरती आहे. लेट्स प्ले. मॅचला सुरुवात. पहिला चेंडू शरीरभेदक मारा ऑन साइडला खेळायचा प्रयत्न, परंतु चेंडूचा टप्पा पडल्यानंतर सरळ शरीराचा वेध आणि त्या दरम्यान कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. बघा ही जी काही खेळाडू आहेत म्हणजे सुलतान खान म्हणा किंवा त्याचबरोबर दिनू कांबळे म्हणा हे रबर बॉल स्पेशलिस्ट आहेत. सुलतान खान रबर बॉल स्पेशलिस्ट गोलंदाज आहे. कुठलीही खेळपट्टी असू द्या त्याच्या गोलंदाजीची धार आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा इथे मिस टाइम स्ट्रोक आहे परंतु नो मॅन्स लँड मध्ये कव्हर पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय. एक धाव मनोजच्या खात्यामध्ये जोडली जाईल आणि धावसंख्येचा शुभारंभ धावसंख्येची सुरुवात धावसंख्येचा श्री गणेशा इथे केला जातोय. सर्वांच्या आवडीचा मला वाटतं गोळीबार मैदानामध्ये जवळपास 1000 प्रेक्षक असतील आणि त्यामधील जवळजवळ 60 ते 70% ज्या खेळाडूचे फॅन्स आहेत ना तो उस्मान पटेल आपल्याला यष्टांच्या मागे तैनात असलेले पाहायला मिळत आहेत. उस्मान पटेल म्हटल्यानंतर प्रेक्षकांची गर्दी हळूहळू मैदानाकडे होते. त्यानंतर इन ऍक्शन मध्ये आपल्याच भागातील एक असा खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे ज्याची आतुरता आपण सर्वजण पाहतात. कृष्णा लक्ष्मण सातपुते इन ऍक्शन मध्ये आपल्याला पुढील काही मॅचेस मध्ये देखील पाहायला मिळणार आहेत. ते कुठल्या संघामध्ये खेळतील, कशा पद्धतीने खेळतील, कधी येतील याची उत्सुकता देखील वाढत चालली आहे. परंतु प्रेक्षकांना या गोष्टींची माहिती देणं देखील तितकंसं गरजेचं आहे कारण स्पर्धेची शोभा वाढवण्यासाठी जेवढे प्रेक्षक आलेत ना त्यांना ते सांगणं गरजेचं आहे. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. आतापर्यंत एक धाव झाली आहे. 2 चेंडू हाताळलेत. पहिला निर्धाव, दुसरा चेंडू आपण पाहतो इथे पहिला चेंडू इथे निर्धाव आहे. दुसऱ्या चेंडूवरती एकेरी धाव. पहिलं षटक मैदानामध्ये सुरू आहे. सुलतान खान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. काहीसं वेगळं क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे बघा स्लीप कॉर्डन मध्ये तिथे क्षेत्ररक्षक तैनात केलाय. पाहूया मुन्ना शेख पहिला चेंडू या मॅच मध्ये ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने काहीशी उसळी घेतली. त्याचबरोबर गोलंदाजाने देखील अगदी चातुर्याने त्या ठिकाणी चेंडू हाताळला. यष्टांच्या मागे उस्मान पटेल आणि मुन्ना शेख ही जोडी काही वेगळी नाहीये, काही नवीन नाहीये. कित्येक वेळा हे दोघंही एकाच टीम मध्ये खेळलेले आहेत परंतु आज प्रतिस्पर्धी आहेत. पुढचा चेंडू इथे मात्र चेंडू सोडून दिलाय. उजव्या यष्टीच्या बाहेरचा आहे की नाही पंच कळवतील परंतु त्या दरम्यान एक धाव तर पूर्ण आहे आणि पंचांच्या भूमिकेमध्ये आमचे झहीर खान कळवतात या ठिकाणी असेल तो वाईट +1 म्हणजे आत्ताच्या एकूण 2 धावा ज्या इथे पूर्ण केल्या जातील. मोफतच्या 2 धावा मिळतात. 2 धाव्याने धावसंख्येमध्ये वाढ देखील होते. धावसंख्या होतीये 3 धावा. पुढचा चेंडू मनोज साडी सुलतान यांचा. इथे देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आहे. एक धाव त्या दरम्यान भीती आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? नक्कीच केला जातोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. हेच चांगलं क्रिकेट आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते. जर का मोठा फटका आला नाही ना तर एका धावेचं रूपांतर तुम्हाला दुहेरीमध्ये करणं फार गरजेचं आहे. लेग बाय स्वरूपाच्या या 2 धावा मिळतात. धावा येणं फार गरजेचं आहे कारण पहिला डाव आहे आणि पहिल्या डावांमध्ये धावांसाठी केलेली ही धावा आहे. 2 धावेने धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते ती 5. पुन्हा एकदा स्टेट बॅटर फटका. चेंडूला खेळून काढलंय लॉंग ऑन बाउंड्रीच्या डोक्यावरून सीमा रेषा पार. इथे येतोय 6-6-6-6 षटकार. चांगला फटका इथे सजवला जातोय. मनोजच्या बॅट मधून प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आपण 70-70च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज करतोय आणि त्या कव्हरेज मध्ये देखील ऍक्शन रिप्ले मध्ये देखील मनोजचा हा क्लासिकल हा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑनची बाउंड्री आणि त्यावरतून खेळलेला हा उत्तुंग आणि बहादर षटकार आहे. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश. धावसंख्या होते ती 11 धावा. थांबा जरा 2 मिनिटं ती रिक्षा जाऊ द्या. चला रिक्षावाले पटकन या. मॅच सुरू असताना कोणी गाडी घेऊन येऊ नका. ओव्हर झाली की येऊ शकता. थोडंसं सहकार्य करा प्रत्येकाने. चला पुन्हा एकदा मॅचला इथे सुरुवात होते. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळलाय. अलॉंग दी कार्पेट क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात. सिंगल तर घेतले. काहीसा फंबल. चेंडू हातातून निसटतोय आणि एका धावेचं रूपांतर दुहेरीमध्ये केलं जात आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे. बघा हे जे क्रिकेट तुम्ही आता मैदानामध्ये पाहताय ना हे खरं व्यावसायिक क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत.
म्हणजे लोकल खेळाडूंबरोबरच व्यावसायिक क्रिकेट कसं खेळलं जातं, कशा पद्धतीने संघाची बांधणी केली जाते, कशा प्रकारे मैदानामध्ये खेळलं जातं ना, याचं जिवंत उदाहरण तुमच्या समोर आहे. दोन्ही संघ नावाजलेले आहेत. दोन्ही संघांमधील खेळाडू देखील तितकेच उच्च दर्जाचे आहेत आणि प्रत्येकाला प्रत्येकाचा खेळ ठाऊक आहे. मग आता ज्या खेळाडूकडून चेंडू निसटला ना, त्या खेळाडूने आईश्री चषकामध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा किताब पटकावलेला आहे. बघा, एखादा चेंडू जर का गोलंदाजाच्या अथवा क्षेत्ररक्षकाच्या हातातून सुटला ना, तरी सुद्धा मैदानाच्या आतमधले जे बाकीचे खेळाडू आहेत ना, ते कुठलाही आरडाओरडा करत नाहीयेत, कारण हे व्यावसायिक क्रिकेट आहे. प्रत्येकाचा प्रत्येकाला रोल ठाऊक आहे. एखादा चेंडू सुटला हरकत नाही, परंतु इथे जर का लोकल खेळाडू असते ना, तर मैदानाच्या चारी बाजूने आवाज आले असते. गोलंदाजी मार्कवरती इथे आपण पाहतोय आशिष मेरुल. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूच्या गोलंदाजीची फार मोठी चर्चा आहे. रायगड सारख्या संघामध्ये देखील या गोलंदाजाला आपण खेळताना पाहिलंय. आशिष मेरुल गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला आपण पाहतोय मुन्ना शेख, नाशिकचा आशिक, इथे आपण पाहतोय स्ट्राईकला सज्ज आहे. क्षेत्ररक्षणामध्ये पुन्हा एकदा काहीसा बदल, चर्चा सुरू आहे. रणनीती आखली जाते, डावपेच आखले जात आहेत, कारण बेस्ट वर्सेस बेस्ट युद्ध इथे मैदानामध्ये सुरू आहे. पुढचा चेंडू आशिष मेरुल यांचा. पहिला चेंडू आखूड टप्प्याचा आहे, बॅटची एज आणि त्यानंतर डिक्लेरेशन झोन जवळपास. बघा, जोपर्यंत पंचांचा निर्णय येत नाही तोपर्यंत तुम्ही पळत राहायचं, धावा घ्यायच्या आहेत. तुम्ही स्वतःहून डिक्लेअर द्यायच्या नाहीयेत. पंचांनी कळवलं डिक्लेअर आहे, मगच डिक्लेअर, अन्यथा धाव पूर्ण करायची. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ. पंचांनी कळवलंय डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू जाऊन आलाय, त्यामुळे एकच धाव दिली जाईल. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या होते ती 14 धावा, 14 रन्स ऑन बोर्ड. 5 षटकांची मॅच आहे. थोडंसं पटपट खेळा, कारण इथून पुढे अजून 4 मॅच कव्हर करायच्यात. पुढचा चेंडू आशिषांचा. इथे देखील मुन्ना शेखचा फसलेला फटका. स्वतः फॉलो थ्रू मध्ये गोलंदाज चेंडू खाली आणि तिथे झेल टिपलाय. म्हणावी तशी बॅटिंग आपल्याला मुन्ना याची पाहायला मिळाली नाही. अगदी स्वस्तामध्ये बाद झालाय. मिस्टर क्रिकेट जसं पाहिजे ना तसं खेळताना पाहायला मिळालं नाही आणि इथे लवकरात लवकर तंबूच्या आश्रयाला येतोय. नाशिक संघाला बसलेला पहिला मोठा धक्का. मुन्ना शेख बॅक टू द पॅव्हिलियन. चांगला संघ नाशिक येथून देखील आलाय. फार दूरवरतून आलेले संघ आहेत आणि त्याचमुळे पुणे तिथे काय उणे हे नेहमीच तुम्ही ऐकलं असेल. पुण्यनगरीमध्ये हे सर्व संघ, सर्व खेळाडू एवढ्या दूरवरून आलेत. त्याचमुळे आयोजकांनी घेतलेला 5 षटकांचा निर्णय हा तुम्हाला नक्कीच योग्य वाटत असेल. स्थानिक गटासाठी देखील आपण 5-5 षटकांचे सामने खेळवले, परंतु आज शेवटचा दिवस आहे. तब्बल 10 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. आता प्रत्येकाला एवढी संधी दिली आहे, प्रत्येकाला सहकार्य केलंय. आता खेळाडूंनी देखील आयोजकांना सहकार्य करणं फार गरजेचं आहे. न्यू बॅटर इथे आपण पाहतोय मैदानामध्ये. मुन्ना शेख बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी येतोय तो प्रदीप आणि मनोज ही जोडी मैदानामध्ये. तर गोलंदाजी मार्कवरती आशिष मेरुल. इन फॉर्म बॉलर आहे आणि त्याचा फॉर्म आपल्याला पाहायला मिळालाच असेल. पहिला चेंडू इथे आपण पाहिला तर एका धावेसाठी आणि दुसऱ्या चेंडूवरती प्रतिस्पर्धी संघाचा अगदी प्रमुख बॅटर त्याने बाद केलाय. पुढचा चेंडू प्रमोद साडी आशिषचा. आल्या आडव्या बॅटने अगदी वेगवान फटका खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे चेंडू डॉट निर्धाव. बघा, काही वेळेस तुम्हाला गतीचा वापर करावा लागतो, काही वेळेस गती कमी करावी लागते, काही वेळेस चेंडू आखूड टप्प्याचा ठेवावा लागतो, तर काही वेळेस तुम्हाला वाईड यॉर्कर देखील करावं लागतं. ही हुशार गोलंदाजी आहे. गोलंदाजाचा माइंडसेट किती सेट झालाय तो आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला भला मोठा प्रहार. चेंडू जसा आला तसा फेकून दिलाय. मिडविकेट बाउंड्रीच्या डोक्यावरून सीमारेषा पार. इथे येतोय षटकार षटकार षटकार. 6 धावेंसाठी 9+6. बघा, ज्या वेळेस गोलंदाज आणि 5 खेळाडू लेग साइडला असतील ना, तरी स्पर्धेचा नियम आहे 9च बॉल आहे. बॉलर धरून 6 प्लेयर. तोच निर्णय मी तुम्हाला सांगितलाय की जर गोलंदाज आणि 5 खेळाडू जर लेग साइडला असतील बॉलर धरून, तर नो बॉल आहे. बॉलर धरून जर का 5 खेळाडू लेग साइडला असतील तर स्पर्धेचा नियम आहे इथे नो बॉल आहे. चर्चा तुम्ही जास्त करू नका. स्पर्धेचा नियम आणि पंचांचा निर्णय ठाम आहे.
त्यामध्ये बदल होणार नाहीये. जास्त चर्चा करून काही एक उपयोग होणार नाही. ज्यादा करोगे चर्चा तो बढ़ जाएगा खर्चा. आता वेळ खर्च करू नका आणि चर्चा जागेवरतीच थांबवा. इथे नो बॉल आहे. 9+6 आताचे एकूण 7 धावा. 7 धावेनंतर आपण धावसंख्येकडे लक्ष देतो. धावसंख्या होती ती 21 रन्स ऑन बोर्ड. पहिला चेंडू नक्कीच प्रमोदने आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला, त्यावरती यश मिळालं नाही. परंतु जो क्लास आहे, जी आपली स्ट्रेंथ आहे, आपली स्ट्रॉंग बाजू आहे, त्याच पद्धतीने चेंडू खेळून काढला आणि पुढच्याच या चेंडूवरती म्हणावा तसा रिझल्ट देखील मिळतोय. 6+1 7 धावा 21 धावा झाल्यात. उघड्या डोळ्यांनी पहा नीट. डिंगडॉंग चषक होते हळूहळू नाही तर कायमस्वरूपी सुपर डुपर हिट. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. थांबा जरा तो टेम्पो जाऊ द्या, कारण काय होतं अशा वेळेसच नेमका चेंडू त्या टेम्पो जवळ जायचा. चला चालू करू. फ्री हिटचा चेंडू. इथे देखील खोलवा टप्प्याचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळायचा होता, परंतु म्हणावं तसं यश मिळालं नाही. चेंडू डॉट निर्धाव. कधी कधी फ्री हिटचे चेंडू देखील अशा पद्धतीने निर्धाव जातात, कारण गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे. चुकी त्याला नंतर कळून आली की 6 खेळाडू आहेत आपल्याला धरून, आणि हे क्वचितच घडतं असं. पुढचा चेंडू आशिष यांचा सामना करेल तो प्रदीप आहे. पुढचा चेंडू देखील आपण पाहतोय निर्धाव. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. मग एक षटकार आला. मी मिस्टर क्रिकेट म्हणजे मुन्ना शेख यांचा उल्लेख का केला. एक षटकार आला, सिंगल डबल घेऊन स्ट्राईक रोटिंग करण्याची त्यांची पद्धत आहे. परंतु इथे प्रदीप एक षटकार आला आणि 3 चेंडू निर्धाव आहे. षटकार येऊन उपयोग नाही. पुढचा चेंडू. इथे देखील ब्लाइंड शॉट आहे. ब्लाइंड शॉट. बॅट फक्त वेगात फिरून चालत नाही, बॉलच्या अँगल मध्ये यावं लागतं. जसा पाहिजे तसा अँगल बनवावा लागतो, मिडल ऑफ द बॅट घ्यावा लागतो, त्यानंतर षटकार येतो. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या इथे आपण पाहतोय नाशिक संघाची होतीये एकाकडेच्या मोबदल्यात 21 धावा. 12 चेंडू हाताळलेत. एकावर 2 12 आणि धावसंख्या होते 2/1 21. एक बॅटर बाद आहे. 2 षटकानंतर 21, एक बॅटर बाद. चला पटपट, चर्चा नको, वेळ वाचवा, अन्यथा प्रत्येक सामना पुढचा 3-3 षटकांचा होईल. आयोजकांनी कळवलंय की 7 वाजायच्या आतमध्ये मॅचेस संपवायच्यात आपल्याला. बक्षीस समारंभ देखील आजच आहे. अंधाराच्या आतमध्येच सर्व काही इथे रिकामा करायचंय. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करायचंय. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय अफसरभाई कुरेशी यांचं देखील शुभागमन होत आहे. इजाजभाई कुरेशी यांचे बंधुराज SRP पोलीस दलात कार्यरत आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. गोलंदाजी मार्क वरती छोटा पॅकेज और बडा धमाका. रोहित गोलंदाजी मार्क वरती आहे. पहिला चेंडू आणि त्यावरती केलेला प्रहार. चेंडू गेलाय लांब 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 खूप लांब. षटकार 6 धावेंसाठी. काय स्वागत केलं इथे रोहितचं. रोहित म्हटल्यानंतर हिटमॅन, भारतीय संघाचा संघनायक, जर्सी क्रमांक 45, हिटमॅन रोहित म्हणून त्याचा नाम उल्लेख केला जातो. चेंडू फेका नवीन. चेंडू भरपूर लागतील. बॉल देतो. भारतीय संघाचा संघनायक रोहित शर्मा, जर्सी क्रमांक 45, हिटमॅन ही त्याला मिळालेली पदवी. परंतु इथे रोहित गोलंदाज आहे, त्याच्यावरती हिट चढवलाय. नाव आहे मनोज. काय बॅटिंग केली आहे. 2 षटकार आलेत आणि दोन्ही षटकार आपण पाहिले असेल व्ही अँगल मध्ये, व्ही शेप मध्ये खेळलेत. साइड स्क्रीनच्या अगदी समोरून फटके खेळलेत. स्टेट बॅटेड प्रॉपर क्रिकेटिंग शॉट आहेत, मनोजच्या बॅटमधून येत आहेत. रोहितचं स्वागत केलं षटकाराने या पुण्यनगरीत, या डिंगडॉंग चषकामध्ये. आईश्री चषकामध्ये त्याने बेस्ट बॉलर पटकावलाय, त्याच्या विरोधात आक्रमण आहे. पुढचा चेंडू. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर तर उडवलाय वाईडिश लॉंगांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. 1 बाउन्स. चेंडू अडवलाय, फेकी केली आहे. दुहेरीचा प्रयत्न होता, तो एकतर्फी. एकाने नकार दिला, त्यामुळे बचावला. एकच आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 28 धावा. बरोबर ना, मी अंदाज 28 धावा झाल्यात. आता मनोजने एका बाजूने आक्रमणाला सुरुवात केली आहे. प्रदीप करेल का? नक्कीच केलाय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. सिंगल तर घेतली जाईल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का?
दुसरी देखील पूर्ण होईल, तिसरीचा प्रयत्न केला जाईल का? तुम्ही जोपर्यंत पंचांनी कळवलंय चला 2 धाबा आहेत, चेंडू हरवला की 2 धाबा. तिथे काही प्रेक्षक देखील बसलेत, आज तुम्हाला सवलत आहे, फक्त विकेटच्या मागे जे कठडे आहेत तिथे बसू नका. कुठलाही व्यत्यय तुमच्यामुळे येता कामा नये, नाही तर जेवढे बसलेत तेवढे बाहेर येतील. आज मैदानामध्ये जागा कमी पडतील, संध्याकाळच्या सत्रामध्ये आपल्याला दिसून येईल थोडंसं ऊन आहे त्यामुळे प्रेक्षक थोडेसे कमी आहेत. संध्याकाळचं सत्र पूर्ण मैदान भरून जाईल. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन टकाटक पटापट स्क्वेअर कट षटकार 6 धावांसाठी. काय शॉट इथे सजवलाय, काय तो फटका, काय ते एलिव्हेशन, काय ते डिस्टन्स. ओके मध्ये येतोय षटकार 6 धावांसाठी. ऍक्शन रिप्ले मध्ये देखील तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने बॅकफुटला गेला, बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलं आणि रबर बॉल मध्ये अशा पद्धतीने जर चेंडू बॅटवरती आला ना तर इथे तर षटकारच आहे, इथे नव्हे तर कुठेही हा षटकार आहे. 6 धावेने पुन्हा एकदा धावसंख्येमध्ये वाढ. रोहित वरती आक्रमण चढवलंय दोन्ही बाजूने. पुन्हा एकदा बिगिटचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. दिनू कांबळे चेंडू खाली, झेल इथे टिपलाय. प्रदीप त्या ठिकाणी आपण पाहतोय बाद. दुसरा बॅटर इथे नाशिक संघाचा बाद होतोय. दिनू कांबळे आपण पाहतोय इन ऍक्शन मध्ये, ज्याने कॅच इथे पकडलाय ना. आईश्री चषकामधील उत्कृष्ट बॅटर हा किताब त्याने पटकावलेला आहे. त्याची बॅटिंगची शैली आपल्याला पाहायला मिळेल जी दुसऱ्या डावामध्ये. उस्मान पटेल याला आपण कित्येक वेळा युट्यूबद्वारे मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये बॅटिंग करताना पाहिलेलं आहे. दिनू कांबळे यांना देखील पाहिलेलं आहे, परंतु इथे या रबर बॉल स्पर्धेमध्ये डिंगडॉंग चषकामध्ये देखील आपल्याला त्यांची बॅटिंग पाहायला मिळणार आहे. इथे आपण पाहतोय प्रदीप बाद होतोय, त्याची जागा भरून काढण्यासाठी न्यू बॅटर इन सिद्धार्थ. पाहूया सिद्धार्थ कशा प्रकारे इथे बॅटिंग करतोय. मनोज अजूनही मैदानामध्ये 2 षटकार खेळून काढलेले आहेत. प्रदीपने देखील 2 षटकार खेळले परंतु तो बाद झालाय. न्यू बॅटर आहे सिद्धार्थ. पुढचा चेंडू रोहित याचा. आल्या आल्या पहिला चेंडू भिरकावलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात, झेल होईल का? झेल टिपलाय. बॅटर क्रमांक 3 सिद्धार्थ गोल्डन डकचा शिकार. तिसरा बॅटर नाशिक संघाचा. बॅक टू द पॅव्हिलियन. 5 षटकांची मॅच आहे, लिमिटेड ओव्हर आहेत. प्रत्येक चेंडू हा तुम्हाला प्रहार करावाच लागतो. मग विकेट गेली तरी हरकत नाही, तुम्हाला लढण्यासाठी तिथे बॅट उघरावीच लागणार आहे. जर इथे षटकार आला असता तर म्हटलं असतो आपण की आल्या आल्या षटकार मारला, आऊट झाला, आल्या आल्याच आऊट झाला. जितका वेळ जायला लागला ना त्या कमी वेळात तो माघारी आला, हजेरी लावली आणि माघारी आला. सिद्धार्थ या ठिकाणी बाद होतोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅटर मैदानामध्ये येतोय रोहित. आता रोहितचं षटक संपलंय. आता न्यू बॅटर इन रोहित परब. धावसंख्या होती ती 36. 3 षटकानंतर 36 धावा झाल्यात. न्यू बॅटर रोहित परब जो नॉन स्ट्राईकला आहे. स्ट्राईकला आपण पाहतोय मनोज आहे. गोलंदाजी मार्क वरती पुन्हा एकदा आशिष मेरूळ वैयक्तिक 2रं आणि सांघिक 4थं षटक घेऊन येतोय. वाह, काहीशी गती कमी केली. शेवटच्या क्षणी मनोज याने देखील ओळखलं, हलक्या हाताने चेंडूला कट केलं. 1 धावेसाठी 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. मनोजला देखील ठाऊक आहे आशिष काय गोलंदाजी इथे करतोय. कित्येक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर, कित्येक मॅचेस मध्ये मॅन ऑफ द मॅच या खेळाडूने पटकावलेले आहेत आणि त्याच्या विरोधात आक्रमण करणं खऱ्या अर्थाने फार अवघड आहे. पाहूया रोहित कशा प्रकारे इथे सामना करतोय. रोहित परब आडव्या बॅटने चेंडू खेळतोय ऑन साइडला. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात आहे. 1 धाव तर पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न इथे नकार आहे. 1च धाव मिळते. 1 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 38 धावा. 38 रन्स फॉर लॉस ऑफ 3 विकेट्स. ज्यावेळेस उस्मान पटेल, कृष्णा सातपुते या मैदानामध्ये, इजाजभाई कुरेशी या मैदानामध्ये खेळतात ना त्यावेळेस प्रेक्षक आपोआपच मैदानाच्या दिशेने वाटचाल करतात या स्टारचा खेळ पाहण्यासाठी. पुढचा चेंडू मनोजसाठी. वा, स्टेट बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. उस्मान पटेल चेंडू खाली येण्याचा प्रयत्न होता. प्रयत्न त्या ठिकाणी फसतोय. 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 40 धावा. 40 रन्स ऑन बोर्ड. 40 धावा झाल्यात. काय गोलंदाजी इथे केली जाते.
40 धावा आतापर्यंत झाल्यात. मनोज अजूनही मैदानामध्ये आहे. या षटकातील 3 चेंडू झालेत, म्हणजे एकंदरीत अजूनही 9 चेंडूंचा खेळ पहिल्या इनिंग मधील शिल्लक आहे. पुढचा चेंडू मनोज साठी फुलटॉस आणि त्यावरती केलेला प्रहार. चेंडू गेलाय सीमा रेषा पार. मनोजच्या बॅट मधून येतोय ट्रेडमार्क फटका. षटकार 6 धावा. काय बॅटिंग इथे सुरू आहे. म्हणजे मिस्टर क्रिकेट आउट झाल्यानंतर, मुन्ना शेख बाद झाल्यानंतर ती जी इनिंग आहे, जी संघाला गरज होती, ती इनिंग आपल्याला मनोजच्या बॅटमधून पाहायला मिळते. 46 धावा झाल्यात. चांगला फटका इथे सजवला. फुलटॉस चेंडूचा चांगला फायदा घेतलाय. पुढचा चेंडू आशिषाचा. पुन्हा एकदा फुलटॉस ऑन साइडला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये तैनात. 1 धाव त्या दरम्यान मिळते. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि पाहता पाहता 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या होते ती 48 धावा. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक आहे. यानंतर अजून 6 चेंडू, म्हणजे 7 चेंडू अजून शिल्लक आहेत, जे निर्णायक आहेत. जर तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाच्या विरोधात जिंकायचं असेल तर एक सन्मानात्मक लक्ष उभं करणं फार गरजेचं आहे. अन्यथा तुम्हाला माहिती आहे तोफखाना आहे पुढे. इथे देखील समोरच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक दिनू कांबळे त्या ठिकाणी, आयुब सर त्या ठिकाणी तैनात आहेत. 2 धावेचा प्रयत्न केलाय. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ होते. धावसंख्या होते ती 50 धावा. 50 अप. इथे काहीशी अपील इथे सुरू आहे. पंचांवरती दबाव टाकण्याचं काम केलं जात आहे. डिस्ट्रॅक्टिव्ह बॉल इथे, म्हणजे फेकी करत असताना बॅटरने यष्ट्या अडवण्याचं काम केलं, असं काहीसा अपील केला जातोय. परंतु पंच आहेत, जे पंच निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. तुम्ही दबाव टाकू नका. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय आहे. पंच जे निर्णय देतील ते देतील. तुम्ही आपापल्या जागेवरती थांबा. शेवटचं षटक कसंही सुरू होणार आहे, त्यामुळे शेवटचा गोलंदाज लगेच गोलंदाजी मार्कवरती या. आता जो क्षेत्ररक्षक आपण पाहिला, ज्याच्याकडे चेंडू आपण लॉंगॉनच्या दिशेने पाहिला, ते आयुब. आईश्री चषकामध्ये देखील त्यांच्या बॅटमधून आपण षटकारबाजी पाहिली आहे. पंचांचा कॉल आहे. तिसऱ्या पंचांकडे पाठवलाय निर्णय. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या तुम्ही आपापल्या जागेवर. क्षेत्ररक्षक आपापल्या जागेवर जा. शेवटचा गोलंदाज आपल्या जागेवरती या. इथे तिसरे पंचाचे निर्णय देतील तो दोन्ही संघांना मान्य असेल. डायरेक्टर टू टीव्ही अंपायर. बघा, ज्यावेळेस चेंडू गोलंदाजाच्या हातात आला त्यावेळेस डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला आणि गोलंदाजाचं आणि त्या क्षेत्ररक्षकाच्या असंच म्हणणं आहे की तो जो फलंदाज आहे तो विकेट अडवण्यासाठी विकेटच्या मधून पळाला आणि त्यामुळे तो बाद आहे, असं काहीसा अपील केलाय. बरोबर आहे आशिष सर? अपील त्याच बाबतीत आहे. आणि इथे कळवत आहेत बॅटर OUT आउट. तिसऱ्या पंचांनी कॉल दिलाय. एकदा तिसऱ्या पंचांचा निर्णय आला की तुम्ही अपील कोणाकडे मागू शकत नाही, नाही का? डिसिजन एकदा आलाय. चला, एकदा पंचांनी निर्णय कळवला की कळवला. मनोज धावबाद आहे. कारण ज्यावेळेस फेकी झाली, इथे कळवण्यात येतं की ज्यावेळेस फेकी झाली त्यावेळेस तुम्हाला ठाऊक आहे की गोलंदाज तुमच्याकडे बॉल फेकतोय आणि चेंडू फेकत असताना तुम्ही स्टंपच्या मध्ये आढळलात, त्यामुळे इथे बॅटर आउट दिलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. कोण येत आहेत? मयूर वाघ. मनोज धावबाद होऊन तंबूच्या आश्रयाला आलाय. मनोज वाघ त्याची जागा भरून काढण्यासाठी आहे. एका बाजूला रोहित परब, दुसऱ्या बाजूला मनोज वाघ. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय जिशान खान. संघाचे संघनायक पद भूषवतात. पाहूया या मॅच मध्ये कशा प्रकारे गोलंदाजी करतायत. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत पहिल्या डावातील. थोडंसं पटपट खेळूयात आपण, वेळ लावू नका प्लीज. आपल्याला ही विनंती असेल, दोन्ही संघांना ही नम्रतेची विनंती आहे. 49 धावा झाल्यात. शेवटचे 6 चेंडू आणि ते देखील निर्णायक. पहिला चेंडू ऑन साइडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु प्रॉपर टायमिंग तिथे होत नाहीये. एक धाव पूर्ण आहे. दुसरीचा प्रयत्न केलाय.
दुसरी धाव देखील इथे पूर्ण होते. तिसरीचा प्रयत्न परंतु तिथे नकार आहे. बघा ज्याप्रमाणे मयूर वाघ त्या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट त्यांची तुम्ही पाहिली असाल. ठाऊक आहे यष्ट्यांच्या मागे यष्टीरक्षकाने आपलं घरटं सोडलं होतं, त्यामुळे तिथून लवकरात लवकर पळ काढला आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली. म्हणजे चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या होते ती 51 धावा. 50+ 51 धावा झाल्यात. पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॅटची हलकीशी एज परंतु म्हणावं तशा धावा मिळाल्या नाहीत. चेंडू 1 बाउन्स यष्टीरक्षकाच्या हातात. इथे चेंडू डॉट. शेवटच्या षटकामध्ये निर्धाव चेंडू म्हटल्यानंतर नाशिक संघ कुठेतरी बॅकफुटला आल्यासारखं दिसतंय, परंतु इथूनही अजूनही 4 चेंडूंमध्ये मोठे फटके खेळावे लागतील. पुढचा चेंडू इथे देखील स्टेट बॅटेड फटका खेळायचा होता, परंतु म्हणावं तसं टायमिंग झालं नाही. चेंडू ऑन साईडला. 1 धाव पूर्ण होते. आशिष मेरूळ वेगात येऊन चेंडू आडवेल, फेकी होईल. त्या दरम्यान 2 धावा तर पूर्ण केल्या. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळालं. बघा ती जे मागे कठड्यावरती बसलेत ना, तुम्ही बसा, फक्त बॉल आल्यानंतर तो अडवायचा नाही. जर अडवला एकाने तर सगळ्यांना बाहेर जावं लागेल. त्यामुळे प्रत्येकाला सांगा आपण बॉल अडवायचा नाही. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 53. 53 रन्स ऑन बोर्ड. अजूनही काही चेंडू या षटकातील शिल्लक. 3 चेंडू झाले, 3 शिल्लक आहेत. शेवटचे 3 निर्णायक 3 काय होईल. रोहित परब स्ट्राईकला सज्ज. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक रोहितच आहे तिथे. चेंडू अडवला जाईल. सिंगल तर घेतले. फेकी तिथे होईल. तोपर्यंत 2 धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. मोठा फटका आला नाही, परंतु 2 धावा आल्यात. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 55. 55 55 धावा. 3 बॅटर बाद आहेत. 3 बॅटर बाद 55 धावा. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 4 बॅटर बाद आहेत. माफ करा, 1 धावबाद देखील आहे. पुढचा चेंडू. वाह. ज्यावेळेस गोलंदाजाचा रिलीज पॉइंट, आपण ज्यावेळेस गोलंदाजाने चेंडू रिलीज केला त्यावेळेस एक स्वीट साऊंड इथपर्यंत ऐकायला आला. जो खांद्याचा वापर करण्यात आला, जी ताकद लावण्यात आली, अगदी गोलंदाजाच्या मुखातून आवाज आला. इतका वेगवान चेंडू गेला. बॅटरला दिसणार काय. चेंडू निर्धाव. शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. धावसंख्या आतापर्यंत झाली ती 55 धावा. पुढचा चेंडू शेवटचा. इथे बिगिट केलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करेल. झेल होईल का. झेल फार अवघड आहे. 2 धावा तर पूर्ण केल्या. तिसरीचा देखील प्रयत्न केला जाईल, कारण शेवटचा चेंडू आहे. आणि तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात बॅटर क्रमांक 5 इथे आपण पाहतोय मयूर वाघ बाद होऊन तंबूच्या आश्रयाला. आताची एकूण 2 धावा आहेत. धावसंख्या होते ती 57 आणि 58 धावेचं एक सन्मानात्मक लक्षच म्हणावं लागेल, कारण या संघाकडे देखील चांगले गोलंदाज आहेत. सिब्बान शेख सारखा गोलंदाज आपल्याला आता नाशिक संघाकडून गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. जो रफ्तार, खऱ्या अर्थाने वेगवान चेंडू कसा हाताळायचा, यॉर्कर चेंडू कसा हाताळायचा, गोलंदाजी कशी करायची ना, बहुतेक मला वाटतं निम्म्यापेक्षा जास्त गोलंदाजांनी त्याची गोलंदाजी पाहिलेली आहे. त्याच्याकडे बघून देखील काही गोलंदाज शिकलेले आहे. असं सिब्बान शेख आपल्याला गोलंदाजी करताना दिसणार आहे. आव्हान 58 धावांचं आहे, परंतु या 58 धावा कशा पूर्ण केल्या जातील. चला, नाशिक संघाला विनंती आहे, पटकन मैदानाचा ताबा घ्या. मुन्नाबाई, आपली टीम लगेच घेऊन जा. अजिबात वेळ लावू नका, कारण 5 षटकांची मॅच आहे. बघा, मी तुम्हाला सांगितलं संध्याकाळचं सत्र आणि प्रेक्षकांची गर्दी. आता हे जे प्रेक्षक आता दिसत आहेत ना, मागची बाजू जी हळूहळू आता भरायला सुरुवात होते. आता इथून पुढे प्रेक्षकांनी थोडीशी काळजी घ्यायची. चेंडू अडवायचा नाही. तो काळा पडदा आहे ना, त्याच्या तिकडच्याच बाजूला बसा. इकडे तिकडे कुठेही बसू नका. ती तेवढी जागा फक्त सोडून बसा आणि आवाज अजिबात करू नका. बॅट्समनला अथवा फिल्डरला डिस्टर्ब करू नका. पहिला डाव इथे संपुष्टात आलाय. दुसऱ्या मॅचचा टॉस, कारण या मॅचचा विजेता संघ पहिल्या मॅचच्या विजेत्या संघाबरोबर खेळणार आहे, त्यामुळे टॉस होणार नाहीये. दुसऱ्या डावला आपण लगेच सुरुवात करतोय आणि जसा दुसरा डाव जसा सुरू होईल ना, तसा एक गोड आवाज आपल्या भेटीला येईल. हिंदी आणि मराठीमध्ये युसुफचा सय्यद सरांचा या ठिकाणी आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. चांगला आवाज, बहारदार आवाज आणि अगदी शब्द स्पष्टपणे आपल्या कानापर्यंत पोहोचवले जातील. या सर, आपल्या डिंगडॉंग चषकाच्या समालोचन कक्षामध्ये पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक स्वागत आहे. धन्यवाद.
धन्यवाद सैलेशन्स आवाज आपण ऐकला अप्रतिम सुरेख अनुभवी आवाज। तो वेलकम बैक फिर से एक बार मैं सभी का इस्तेमाल करता हुआ मैं यूसुफ सैयद आए हुए सभी मेहमानों का, खिलाड़ियों का और दर्शकों का फिर से एक बार वेलकम किया जाएगा। देखेंगे जो मैच चल रहा है मैदान के एक तरफ एफएम कांधारी किंग्स और एक तरफ टीम नजर आएगी वेंकटेश वॉरियर्स नासिक। सलाह रोहित परब थोड़ा सा स्पीड अप कर लीजिए, दोनों बैटर पहुंच चुके हैं। जो हमारे दर्शक भी हैं मैदान के बाहर आ जाइए प्लीज। शेरा भाई चलिए मैच शुरू करना है प्लीज। देखिए 58 रनों का लक्ष्य 58 बनाने हैं 5 ओवरों में। 5 ओवर 58 का लक्ष्य होगा। 2 सलामी बैटर मैदान के लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन दिनू कांबळे और उस्मान पटेल। देखिए टेनिस क्रिकेट की अगर बात की जाए तो 2 सलामी जोड़ियां काफी मशहूर हुई हैं। डिंगडॉन टीम के लिए सर कृष्णा लक्ष्मण सातपुते और इजाज कुरैशी लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन, और उमर 11 के लिए हमने देखा बहुत सालों से मुन्ना शेख और उस्मान पटेल। आज इस मैच में देखेंगे रबर बॉल की ये मैच है, दोनों ही खिलाड़ी एक दूसरे के खिलाफ खेल रहे हैं। नासिक के लिए मिस्टर क्रिकेट मुन्ना शेख और एफएम कांधारी किंग्स के लिए उस्मान पटेल। ये बैटल भी काफी बढ़िया होगा, मगर हालांकि उस मुन्ना शेख सलामी बल्लेबाज के रूप में आए, ज्यादा कुछ कर नहीं पाए। 3 गेंदे के लिए एक बनाकर बैक टू डग आउट नजर आए। कहीं ना कहीं उनका न चलना टीम के लिए थोड़ा सा दबाव बनाए, मगर जिस तरह से बात की शैलेश सिब्बान शेख जैसा गेंदबाज इस टीम के पास है तो 12 गेंदे काफी बेहतरीन होंगी अगर सिब्बान 2 ओवर डालेंगे तो, क्योंकि तीखे सवाल उनके गेंदबाजी में पूछे जाते हैं। उतना ही बेहतरीन बल्लेबाज इस वक्त स्ट्राइक पर नजर आएगा रायगढ़ का टाइगर, जिन्होंने काफी कम उम्र से ये नाम अपने ऊपर काबिज किया है और एक बेहतरीन बल्लेबाज। देखिए शॉर्ट टर्म पुल उनका बेहतरीन शॉट रहा, एक्स्ट्रा कवर के ऊपर से उनका फेवरेट जोन रहा है। वो बल्लेबाज स्ट्राइक पर नजर आएंगे और रबर बॉल स्पेशलिस्ट कहा जाए दिनू कांबळे 6 गेंदे 6 छक्के लगाए हैं। हाल ही 2024 रेनी क्रिकेट में वो बल्लेबाज 9 स्ट्राइक इन पर नजर आएंगे। हाँ देखिए बर्रा भाई मेन गेट खोलिए। हमारे बीच नीलेश मामा सर मेन गेट ओपन करिए प्लीज। देखिए हमारे टूर्नामेंट के मेन ऑर्गेनाइजर जिनके माध्यम से हमेशा बेहतरीन सपोर्ट रहा है जनाब नदीम नियाजी सर का आगमन होगा थोड़े क्षणों में। प्लीज गेट ओपन कर लीजिए, गेट ओपन कर लीजिए। कोई भी दर्शक वहां मत खड़े रहिए, क्योंकि हमारे चीफ गेस्ट नदीम नियाजी सर का आगमन होगा थोड़े क्षणों में। देखिए एक बेहतरीन गेंदबाज सिब्बान शेख। देखिए सिब्बान शेख पहले ओवर लेकर आ रहे हैं 58 डिफेंड करने वेंकटेश वॉरियर नासिक टीम को। बेहतरीन गेंदबाजी एफएम कांधारी किंग्स द्वारा करवाई गई। अयूब शेख खुद का कप्तान गेंदबाजी के लिए आए नहीं, अपने गेंदबाजों को उन्होंने बेहतरीन गेंदबाजी करवाई। सिब्बान की पहली गेंद इस वक्त तेज रखना चाहते थे, देखिए यहाँ पर नो बॉल दर्शाया गया। देखिए नासिक से लेकर पुणे का सफर कर रहा है, उसका थोड़ा सा हाथ फ्री नहीं था। हमारे बीच देख सकते हैं सर, एक मिनट सामना थामा सर प्लीज, क्योंकि इस बीच हमारे बीच हमारे मेन ऑर्गेनाइजर हमारे चीफ गेस्ट जनाब नदीम नियाजी सर का आगमन होता हुआ। उन्हीं के माध्यम से टूर्नामेंट ऑर्गेनाइज की गई है MH12-10। देखिए 10 नंबर क्रिकेट के भगवान की जर्सी पर था और यहाँ पर नदीम नियाजी सर की गाड़ी पर भी है। फुल टॉस बॉल, फील्ड की गेंद थी, काफी ऊंची गई है। गेंद के नीचे कप्तान रोहित परब आए हैं, जो फील्ड की गेंद थी, कैच जरूर लपका मगर 2 रन बटोरे जाएंगे। हालांकि कभी कभी खिलाड़ी भूल जाते हैं कि फील्ड की गेंद, यहाँ पर रोहित यही देखने को गेंद उनके हाथ में आई, उन्हें लगा कैच लपका है। उनके दिमाग में ये नहीं था कि फील्ड की गेंद आई है। इस वक्त ऑन साइड पर डीप में खिलाड़ी मौजूद, मौका बना और खूबसूरत कैच उस्मान पटेल का बल्ला हुआ फेल। देखिए यहां पर थोड़ी चर्चा की जा रही है, वहां पर खिलाड़ी जिस तरह से लगाएंगे उस्मान पटेल बैक तो डकआउट है।
उस्मान ने दर्शाया कि सही दिशा में फील्डिंग सजाई गई और बेहतरीन कैच लपका गया। ऋषिकेश ने बढ़िया कैच लपकाया, बड़ा विकेट। देखिए पहली गेंद नो आई, उसके बाद फ्रीड पर कैच आउट होते मगर 2 रन बटोरे गए। उसके बाद इलीगल डिलीवरी पर उनका विकेट आया। पहला झटका यहां पर दिया गया 3 अंकों पर, बड़ा विकेट। उस्मान पटेल, देखिए उस्मान पटेल बैक टू डगआउट, इस वक्त कप्तान मैदान के अंदर है। अयूब शेख फ्रॉम कासर वडोली, एक बेहतरीन हरफॉर्मूला खिलाड़ी। एजाज अपनी दोनों ही ट्विंस के साथ घूमते हुए, मिसबा और मुबस्सिर लकी चैंप है उनके लिए। उनका आना एजाज की जिंदगी में काफी सुनहरा पल लेकर आया और एजाज कुरैशी खेल देखने पहुंचे और हमारे बीच जनाब नदीम नियाज सर का आगमन होता हुआ। वेलकम सर, आपका हम तहे दिल से इस्तेमाल करेंगे, जिनके माध्यम से लगातार 2 सीजन हमने देखे इस प्रतियोगिता में। वेलकम सर, आगतम, स्वागतम, सुस्वागतम। आइए सर हमारे मंच पर आ जाइए प्लीज। देखिए रिलैक्स होकर मैच का आनंद लेना चाहेंगे। सर आपकी जानकारी के लिए बताया चलो कि ये जो 2 मैचेस चले, एक तरफ नासिक है और एक तरफ एफएम कांधारी किंग्स मुंबई विभाग के खिलाड़ी नजर आएंगे। बैटल काफी बढ़िया। देखिए 58 का पीछा करना, पहली 2 गेंदों पर 3 रन खर्च करके एक बड़ा विकेट चटकाने में कामयाब हुए सिब्बान शेख अनुभव, जिनके पास है अनुभव का भंडार, यहां पर उन्होंने दर्शाया, बड़ा विकेट चटकाया। ऋषिकेश ने बेहतरीन कैच लपका। जिस तरह से चलिए जो दर्शक है तो ऊपर आ जाइए और रिक्शा जो ऑटो मैदान के अंदर लगाई गई बाहर निकालिए प्लीज, बाहर आ जाइए प्लीज। बीमा सर थोड़ा सा बाहर निकाल दीजिए, बहुत बहुत शुक्रिया। सिबान की अगली गेंद जड़ में रखा था, बेहतरीन खूबसूरत गेंद ब्लॉक में की गई थी। देखिए अगर गेंदों का जवाब बल्लेबाजों के पास नहीं होता, मगर हाल ही में हमने देखा बहुत से बल्लेबाज हेलीकॉप्टर खेलते, उस गेंद का भी उन्होंने जवाब निकाला, मगर यहां पर अयूब को बेहतरीन गेंद डाली थी। अनुभव इस गेंदबाज के पास काफी सालों का, और हम देख सकते हैं वो अनुभव यहां पर दर्शाते हुए। फिर एक बार गेंदों को थोड़ा चेक किया जा रहा था कि गेंदों की मांग की जा रही। दोनों कामले लेफ्ट हैंड बैटर हैं, घातक बल्लेबाज हैं। रबर बॉल क्रिकेट में इनका नाम का दबदबा काफी रहा है। देखिए नॉन स्ट्राइक एंड पर अभी तक 3 गेंदें नॉन स्ट्राइक पर हैं। एक विकेट उन्होंने गवाता हुआ देखा, एक डॉट बॉल देखी है, एक डबल, एक नो बॉल भी देखा है। और इस वक्त अयूब शेख ने गेंद खेली जरूर, काफी ऊंची गई है, गेंद के नीचे खिलाड़ी आए मगर प्रयास कर रहे थे, गेंद जाकर दीवार पर लगी है। 6 रन। ठीक है, अयूब ने गेंद काफी ऊंची खेली थी, ऐसा लग रहा था कि 50-50 में गेंद थी, कैच भी हो सकता था, 6 भी आ सकते थे। वहां पर खिलाड़ी पहुंचे जरूर। रामदास देखिए एक हाथ से कैच लेने का प्रयास किया, हालांकि वॉल थी, अगर वहां पर दीवार नहीं होती तो प्रयास कर सकते थे, मगर अपने आप को बचाना भी है, कैच को लेना भी है, तो इस असमंजस में ये 6 रन आए हैं। स्कोर कार्ड 6 से आगे चलते हुए हम देखेंगे स्कोर कार्ड पर लगे फिलहाल 9 गेंदें हो चुकी है अभी तक। 4 गेंदें 9, यहां से बनाने 49, 26 गेंदों में 49 बनाने इस मैच को जीतने के लिए। फुलटॉस बॉल इस वक्त कमेंट्री बॉक्स को सलामी देने वाला ये आता हुआ बेहतरीन अयूब शेख के बल्ले से बेहतरीन छक्का, 6 रन। देखिए अयूब को फुलटॉस अगर आप गेंद देंगे, अयूब की जो हाइट, पर्सनैलिटी, जो ताकत है, उसके माध्यम से ये बड़ी शॉट जरूर खेलेंगे। और यहां पर बेहतरीन शॉट खेला है, बैक टू बैक 2 छक्के लगाए गए। स्कोर 6 से आगे चलते 15 अंकों पर जा पहुंचा। देखिए पहली 3 गेंदों में 3 रन थे, 1 विकेट चटकाया था, उसके बाद पिछली 2 गेंदों में 2 बड़ी शॉट आए हैं। बढ़िया गेंद इस वक्त, बढ़िया कमबैक, टप्पा गेंदबाज गेंद अंदर की ओर आई। बल्लेबाज हालांकि ऑफ साइड में खेलने का प्रयास करते, मगर गेंद की जो गति थी, तो घुमाव थी, उससे बीट हुए बिंदी गेंद। ओवर नंबर पहला हुआ है समाप्त। 1 ओवर की समाप्ति के बाद एक बड़ा विकेट जरूर गवाया टीम एफएम कांधारी किंग्स ने, रन लगे हैं 15। देखिए टीम के मेंटोर काफी बढ़िया, काफी सालों का अनुभव है। संतोष बंट सर भी इस वक्त एफएम कांधारी किंग के साथ जुड़े हुए हैं। और संतोष सर की बात की जाए तो बेहतरीन से बेहतरीन हीरे चुनकर लेके आते। कहते हैं हीरो की पहचान जोहरी को होती है, संतोष बंट सर हैं और रबर बॉल स्पेशलिस्ट खिलाड़ी को लेकर पहुंचे हैं। तो चर्चा कम करें, देखिए ध्यान में रखिएगा, रोहित परब स्पीडअप करायचं, कारण की यानंतर सुद्धा पहिला 4 सामने खेळवायचे बघा। यानंतर या सामन्याचे विजय संघ समोर असेल भिवंडी संघ। 4 होंगे ना, 2 से 3 की जीटी पर 4 मैच होंगे ना, इस
इसके बाद तुम्हारा मैच है, सुनो ना एजाज भाई, इसका देखिए इसके बाद 4 मैचेस होने, इस मैच का विजेता भिवंडी टीम के साथ खेलेगा। उसके बाद आज का क्वार्टर फाइनल का मैच होगा और उसके बाद जो 3, हाँ देखिए जो सेकेंड राउंड के मैचेस के बाद जो मैचेस हैं 4-4 ओवर के होंगे। जिस तरह से वक्त का तकाजा होगा उस तरह से हम ओवर्स भी हम देखेंगे कितने ओवर्स के खिलाने। सेमीफाइनल में हम कोशिश करेंगे 4 ओवर्स की हो। देखिए मनोज जेभावे इस वक्त गेंदबाजी के लिए आए हैं। बल्लेबाजी हालांकि बढ़िया की थी, 3 छक्के उनके बल्ले से आए थे, दुर्भाग्यपूर्ण वो रनआउट हुए, मगर सलामी बल्लेबाज के रूप में अच्छी बल्लेबाजी उनके बल्ले से देखने को मिली। वही इस वक्त गेंदबाजी के लिए आए हैं। देखिए रोहित परब ने अपने आप को रोका है कप्तान ने, और मनोज जेभावे को गेंदबाजी बुलाई। एक अलग प्लानिंग लेफ्ट हैंड बैटर के सामने। तीनों कामले इस वक्त लेफ्ट हैंड बैटर स्ट्राइक पर। मनोज की पहली गेंद ऑफ के बाहर रखने का प्रयास किया था मनोज जेभावे ने, और पहली गेंद यहां पर देख सकते बिंदी के साथ शुरुआत की है। देखिए एक सही रणनीति भी होती है गेंदबाजों की कि किसी भी बल्लेबाज के ऑफ को थोड़ा सा बाहर रखने का प्रयास करते हैं, इसमें सही साबित हुआ पहली गेंद में। इस वक्त लेग स्टंप के बाहर रखा। देखिए पहली गेंद डॉट, उसके बाद ये गेंद वाइड डाली गई। सो कार्ड जहां पर स्वीट 16 16 अंक ओवर। देखिए दर्शकों भी यहां पर ज्यादा तादाद में पहुंच चुकी है। सभी काम फिर से एक बार डिंग डोंग ट्रॉफी में तहरीर इस्तेमाल करेंगे। इस वक्त तान दिया, देखिए कारपेट को रोल करते हुए डीप में खिलाड़ी मुन्ना शेख पहुंचेंगे, मगर गैप में जाते हुए 4 रन के लिए भेजते हुए गेंद निकल गई। 4 रन के लिए 4 रन के साथ स्कोर कार्ड जहां पहुंचे इस वक्त 20 अंकों पर। यहां से भी 38 बनाने आने वाली गेंदें होंगी 22 गेंदों में 38। देखिए लक्ष्य अगर सोचा जाए तो बड़ा नहीं है, मगर लक्ष्य अगर ठान लो तो आप इसे डिफेंड कर सकते। जिस तरह से बालाजी भिवंडी टीम ने 68 डिफेंड किए थे बालकेश्वर बॉयज मुंबई के सामने। इस वक्त काफी ऊंची गेंद और गेंद मैदान के बाहर, आउट ऑफ द पार्क, 6 रन। दीनू कामले की बात की जाए तो एक बेहतरीन बल्लेबाज है, हाई ऑर्डर बल्लेबाज। जिस तरह से मैंने दर्शाया कि रबर बॉल स्पेशलिस्ट है, रबर बॉल काफी बढ़िया खेल लेते हैं और सलामी बल्लेबाज के रूप में आते हैं और पहली गेंद से बड़ी शॉट का प्रयास करते हैं। देखिए 3 गेंदें और 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं। पहली ओवर 9 सेकेंड पर रहे थे, 4 गेंदें 12 पर बल्लेबाजी कर रहे हैं मिस्टर अयूब शेख। 3 गेंदें खेली, 2 बनाकर उस्मान पटेल बैक टू डग आउट। 3 गेंदें 10 पर बल्लेबाजी कर रहे हैं इस वक्त दीनू कामले। uh, 26 पर जा पहुंचे 26। फिर से 12 रन गेंद को खिलाया गया। देखिए डीप मिड विकेट पर गेंद जाएगी। खिलाड़ी वहां पर जब तक पानी के अंदर आएंगे गेंद को फील्ड करने का प्रयास करेंगे। 2 रन तेजी से दौड़ेंगे तीनों कामले, काफी तेजी से दौड़ते हुए नजर आए। हालांकि अयूब रन लेना नहीं चाहते मगर अप्रोच किया। देखिए यहां पर दोस्तों फोर्स किया, उस कॉल को यस में तब्दील किया। देखिए 2 बल्लेबाज जब विकेट पर दौड़ते हैं तो साथ और कॉल बढ़िया होना जरूरी है। जहां पर एक है वहां पर आप 2 पूरे कर सकते हो। यहां पर दीनू कामले ने थोड़ा सा फोर्स किया था अयूब शेख को, और अयूब शेख 2 के लिए पलटे, 2 रन भी पूरे किए, 28 पर जा पहुंचा है। फिर से एक बार ऑन साइड पर खेला गया, मुन्ना वहां पर है, गेंद को फील्ड करने का प्रयास, थोड़ी सी गेंद डाइवर्ट जरूर हुई है। देखिए वहां पर पानी, घास और चिकड़ है तो वहां पर गेंद डाइवर्ट हुई है। जी तेजी से गेंद गई तो रुक कर गेंद डाइवर्ट हुई, मुन्ना की दाहिनी ओर से निकल गई 4 रन के लिए। उस सीजन में हमने देखा 2 गेंदें डाइवर्ट हुई है और दोनों ही चौके आए हैं। गेंदें हो चुकी है अभी तक 5, अभी भी 1 गेंद का खेल बाकी होगा सर। रन लगे स्कोर कार्ड पर 32। पहले ओवर में 15 आए थे, इस ओवर लगभग 17 रन आ चुके हैं। यहां से अगर बात करें तीनों को रोकना होगा गेंदबाजों को। आगे निकल खेल दिया और यहां पर परफेक्ट यॉर्कर, ब्लॉक पे गेंद की और गिल्लियां बिखेर दी। बल्लेबाज बैक टू टेक आउट, गॉन। देखिए जिस तरह से चर्चा की गई कि भाई इस बल्लेबाज को रोकना होगा, शफल को खेलने का प्रयास किया और बल्लेबाज को कदमों को रीड किया गया गेंदबाज द्वारा और जड़ में रखी गेंद काफी तेज रखी और विकेट को उखाड़ दिया। दूसरा झटका इस वक्त दिया गया, रन लगे 32। देखिए बैटर तुरंत भेजना है एफएम कांधारी किंग्स, तुरंत बल्लेबाज को भेजिए। देखिए मुजम्मिल आएंगे इस वक्त 3रे क्रमांक पर। हालांकि दिनों ने अपना काम किया, 6 गेंदें खेली हैं, 6 गेंदें और 16 बनाकर बैक टू डगआउट, उसमें 2 चौके 1 छक्के लगाए। यहां से अगर बात की जाए 18 गेंदें, 18 गेंदों का खेल बाकी होगा और यहां से बनाने इस मैच को जीतने के लिए अभी भी 26 रनों का लक्ष्य होगा।
देखिए बाइक के गेट मेन गेट के सामने कोई बाइक पार्क ना करे प्लीज। जो रेड स्कूटी है यहां पर लेके आइए प्लीज। देखिए आपके लिए पार्किंग रखी गई है। मुजम्मिल न्यू बैटर। देखिए जनाब नदीम नियाजी सर भी इस वक्त मैच का आनंद ले रहे हैं अपने मोबाइल में इस खूबसूरत पल को कैच करते हुए। हालांकि काफी अच्छा सपोर्ट रहा है इस टूर्नामेंट के लिए। अफजल मखदूम सर और इजाज कुरैश सर के पीछे हमेशा उनका सपोर्ट रहता है और वो इस वक्त मैच का आनंद लेते हुए दूसरा सीजन उनके माध्यम से देखने को मिलता हुआ खूबसूरत टूर्नामेंट। इस प्रतियोगिता में इस साल 3 इनामी राशि रखी गई है। पहली इनामी राशि 1 लाख रुपए, दूसरी इनामी राशि हम देख सकते हैं 50,000 रुपए, तीसरी इनामी राशि 25,000 रुपए और खूबसूरत ट्रॉफियां। पटकी हुई गेंद 63 पर काफी तेज खेला गेंद इस वक्त मैदान के बाहर। 1 बाउंस 2 बाउंस होती है फरार, रन मिलेंगे 4। कप्तान अयूब शेख के बल्ले से 4। देखिए जितनी तेजी से गेंद की थी उतनी तेज गति से बल्लेबाज अयूब ने बल्ला भी घुमाया था और जैसी गेंद टकराई गेंद सीधा सीमा से बाहर नजर आई 4 रन के लिए। स्कोर कार्ड 36 पर जा पहुंचे। यहां से अगर बात की जाए 22 रन बनाने हैं। गेंदें आने बाकी होंगे अभी भी 17 में 22। 17 बॉल 22 रन टू विन। मुबारक भाई भी इस वक्त मैच का आनंद ले रहे हैं। सुबह के साथ थोड़ा सा टीम खराब खेलती हुई नजर आई मगर उनका भी हम शुक्रिया अदा करना चाहेंगे। मुबारक भाई आपका आप टीम लेकर पहुंचे इस प्रतियोगिता में। व्हाइट के साथ स्कोर कार्ड आगे चलता है। स्कोर कार्ड जा पहुंचे इस वक्त 37। पीछे है ना, पीछे टेबल है ना बड़ा वाला, वो बड़ा वाला है लंबा वाला। इस वक्त ऑन साइड पर तान दिया अयूब शेख। कह रहे कि ये इस वक्त ये सिक्सर देख क्या शॉट खेला है। शाम के वक्त सबसे लंबा छक्का अयूब के बल्ले से आया। स्कोर कार्ड 6 से आगे चल रहा है। स्कोर कार्ड जा पहुंचा 43। यहां से मात्र बनाने भी 15। आने वाली गेंदें इनिंग्स में अभी भी आनी होंगी 16। देखिए 16 गेंदों में 15 बनाने, एक बॉल बेनिफिट में है। आशीष मेहरुल ने अच्छी गेंदबाजी की थी पिछले मैच में। एक बेहतरीन गेंदबाज है, अच्छे फॉर्म में भी आशीष मेहरुल हम देख सकते हैं। हालांकि अयूब शेख की बात की जाए खुद बेहतरीन गेंदबाज भी उन्होंने अपने आप को रोका और देख सकते हैं सुल्तान, आशीष, रोहित और जिशान को गेंदबाजी पर लगाया गया। मगर अयूब बल्लेबाजी में क्या बखूबी बल्लेबाजी कर रहे हैं। अभी तक उनके बल्ले से 3 बेहतरीन छक्के आ चुके हैं और एक चौके की वजह से बल्लेबाजी कर रहे हैं। 22 पर पहुंच चुके हैं। 6 गेंदे 22 में बल्लेबाजी कर रहे, 2 गेंदे बिंदे। अभी तक कोई सिंगल अयूब के बल्ले देखने को नहीं मिला है। चलिए थोड़ा स्पीड अप की जाए। देखिए जो बॉल बॉयज हैं और जो दर्शक है अगर बॉल आपके पास पहुंचती है तो तुरंत गेंद पहुंचाया जाए। फिर एक बार क्रॉस बैट खेलने का प्रयास मगर गति से बीट हुए। रोहित परब की भी खासियत, रोहित परब एक मंजे हुए गेंदबाज हैं, अनुभव है, कभी भी कम बैक करने के लिए जाने जाते हैं और हमेशा गेंदबाजों के पास मौका होता है। आपके पास 6 गेंदें होती है, पहले 2 से 3 गेंदें महीने आने के बावजूद आप पिछली आने वाली 2 से 3 गेंदों में कम बैक कर सकते हैं। फिर एक बार नीचे बल्ले से जरूर लगा, वहां पर लेग साइड में गेंद जाती, दर्शक है वहां पर, मगर जब तक खिलाड़ी पहुंचेंगे आगे शॉट्स और लेग में गेंद को फील्ड करने का प्रयास किया जाएगा। 2 रन बढ़ जाएंगे। 2 रनों के साथ स्कोर कार्ड आगे पहुंचा 45। यहां से बनाने 13 गेंदें आने बाकी होंगे। इनिंग्स में लगभग 14 गेंदें 13 रन का लक्ष्य का। इस वक्त फिर से एक बार काफी ऊंचा खेला। देखिए यहां पर इस वक्त ये गेंद डिक्लेयर जोन में जाएगी। अंपायर दर्शाते हुए इस वक्त एक सिंगल। देखिए 46 पर जा पहुंचे स्कोर कार्ड। 13 में बनाने 12। 13 बॉल 12 रन्स टू विन। इस वक्त एफएम कांदारी किंग्स को जयेश पाटील आपण टॉस साठी येऊन उभा राहायचं लगेच। चला जयेश जेपी या दक्षता लगेच घ्या। देखिए इसके बाद 4-4 ओवर के मैचेस होंगे, ये आपको ध्यान में रखना है। इस वक्त हेलीकॉप्टर खोद कर निकाला और ठोक डाला 6 रन। देखिए खूबसूरत गेंद की, जिस तरह से पिछली ओवर में मनोज जयभाव ने और किया था उस तरह से इस वक्त रोहित परब भी करना चाहते थे, मगर अयूब शेख चतुर चालाक खिलाड़ी है। पहले भाप लिया था कि और गेंद आएगी
और इस गेंद को सीधे बल्ले से खेल दिया 6 रन के लिए। देखिए हमेशा बल्लेबाजों को पता होता है अगर 2 शॉट गेंद आएगी, तीसरी गेंद और काट सकती है या फिर गुड लेंथ पर गेंदबाजी की होगी। यहाँ पर अयूब उसीलिए तैयार थे और उस वक्त छक्का उनके बल्ले से आता हुआ स्वीकार जा पहुंचा। इस वक्त हम देख सकते हैं 52, मात्र 6 रनों का लक्ष्य होगा इस मैच को जीतने के लिए। मुजम्मिल, देखिए मुजम्मिल की बात कीजिए अभी तो कोई गेंद नहीं खेली है। मुजम्मिल स्ट्राइक पर आएंगे। प्रदीप नैनी और उस्मान बड़ेल थोड़ी सी अटकियां खेल रहे हैं इस वक्त मैदान के बाहर से, चर्चा कर रहे हैं। देखिए हालांकि समद अत्तार आएंगे इस वक्त गेंदबाजी के लिए। समद अत्तार की पहली गेंद उछाल लेती हुई अंपायर इस वक्त व्हाइट बॉल दर्शाते हुए और वन इस वक्त 1/4 ओवर भी दिया जाएगा। देखिए समद अत्तार एक बेहतरीन खिलाड़ी है, हर फॉर्मूला खिलाड़ी, मगर इस वक्त जिस तरह से लक्ष्य छोटा किया है अयूब शेख और दीनू कामली के बल्लेबाजी ने। स्लोवर गेंद इस वक्त बैठक, गेंद को भेज दिया मैदान के बाद दर्शकों की सलामी के लिए। मुजम्मिल ने किया इस वक्त फिनिश, खेल खल्लास, इस मैच को जीत लिया एफएम खानदारी किंग्स ने। चलिए एफएम खानदारी किंग्स के कप्तान टॉस के लिए आ जाइए और एक तरफ बीएमडी के कप्तान टॉस के लिए आ जाइए। देखिए जनाब नदीम नियाजी सर की बच्चों का जन्मदिन आज मरूफ और मुबस्सिर इनका जन्मदिन, तो नियाज नदीम सर ही केक सेरेमनी करेंगे, हमारे साथ वहां पर होंगे। केक सेरेमनी के लिए शैलेश सर और मैन ऑफ द मैच भी दिया जाएगा और अगर टॉस भी किया जाएगा सर। चला काल देखील आपण या मैदानामध्ये केक सेलिब्रेट केलेला आहे। देखिए 31 रन बनाए अयूब शेख इस मैच के मैन ऑफ द मैच सर, और टॉस भी आपको करना। ओके अयूब शेख चला मॅन ऑफ द मॅचचा किताब घेण्यासाठी या। जयेश पाटील सर टॉस साठी या। कॅप्टन आपण पण या टॉस साठी। अयूब सर कॅप्टन पण बोलून घ्या, तुम्हीच उडवताय। ओकेच, नाही कारण 2-3 टुर्नामेंट मध्ये बघितलं की कॅप्टन बदले होते, परंतु खरे कॅप्टन आलेले आहेत। इकडे जा, वरती जा, सगळं आता केक सेलिब्रेशन, केक बिक सगळं टॉस आपण एकत्रच करून घेतोय। काल देखील नदीम नियाजी साहेबांच्या बंधूंचा वाढदिवस आपण सेलिब्रेट केला आणि आज ज्या 2 गोड मुलींचा वाढदिवस आपण दरवर्षी या मैदानामध्ये या डिंगडॉंग चषकामध्ये साजरा करतो, त्या 2 मुलींचा वाढदिवस देखील इथे केक कापून आपण सेलिब्रेट करतोय। त्या दोन्ही लाडक्या गोड मुली ट्विन्स या ठिकाणी आलेल्या आहेत आणि टॉस करूया आपण पहिल्यांदा। मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील देऊया। 4 ओव्हरची मॅच, कंपल्सरी चेस, टॉस इथे केला जाईल। एक कॉइन दे, टॉस इथे केला जाईल। 4 ओव्हरची मॅच, पुन्हा एकदा जयेश पाटील इथे टॉस कॉल करतील आणि टॉस जिंकलाय जयेश पाटील यांनी। निर्णय काय असेल आपला? बॅटिंग करना। चला निर्णय तर बॅटिंगचा आहे, पुढील मॅच साठी शुभेच्छा असतील। मॅन ऑफ द मॅचचा किताब पण देऊन टाकूया पहिल्यांदा आणि मग केक। मॅन ऑफ द मॅचचा किताब आईब सरच आहेत। गेम चेंजर आणि PS स्पोर्ट्स A+ एक आकर्षक असं सन्मान चिन्ह देऊन आपण आईब शेख यांचा सन्मान करतो। मॅन ऑफ द मॅचचा किताब त्यांनी पटकावलाय। वेल प्लेड आणि पुढील मॅच साठी शुभेच्छा असतील। चला लवकर या, चला लवकर या, केक कापून घ्या। काल देखील केक खाल्लेला आहे सर्वांनी, आज देखील आहे, रोज केक कापले जात आहेत। मला वाटतं टाळ्या वाजवणं गरजेचं आहे। काल गाणं बोलत होते, मला काही गाणं येणार नाही, परंतु वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। नाही, मी किशोर कुमार नाहीये।
वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा, लक्ष लक्ष शुभेच्छा. असाच दरवर्षी केक आपण इथे कापण्यासाठी या. असंच दरवर्षी आपण या लहान चिमुकल्या मुलीचा वाढदिवस आपण या मैदानामध्ये डिंगडॉंग चषकामध्ये संपन्न करतोय. आणि नदीमबाई नियाजी यांच्या गोड मुलींचा वाढदिवस आपण या ठिकाणी संपन्न करतोय केक कापून. दरवर्षी देखील आपण केक कापून हे सेलिब्रेशन केलेलं आहे. चला पुढील मॅचला सुरुवात होते. जयेश पाटील सर आपलं क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्या. आपले प्लेयर लगेच बॅटिंग करणार आहे ना. हां चला आपले बॅट्समन लवकरात लवकर पाठवून द्या. आणि कॉमेंट्री बॉक्समध्ये देखील इमाद मोडक सरांना मी विनंती करेल की आपण पहिल्या इनिंगचा धावता आलेख आपण प्रेक्षकांजवळ घेऊन यायचा आहे. उस्मान भाई आइए, आपके लड़के को भी केक खिलाइए. उस्मान सर के लड़के भी आए हैं, उनको भी केक दीजिए. उस्मान सरांच्या चेहऱ्यावरती जास्त हसू की केक मला पण मिळणार आहे. उस्मान भाईंना पण द्या. या सुलतान खान देखील इथे आपल्या बरोबर जोडले गेलेत. मग हे वाढदिवस सेलिब्रेशन आणि सर्व खेळाडू नदीम भाईंना देखील शुभेच्छा देण्यासाठी येतात. त्यांच्या चिरंजीवींचा वाढदिवस असला तरी नदीम भाईंचं प्रेम इथपर्यंत या सर्व खेळाडूंना घेऊन आलेलं आहे. उस्मान पटेल सर्वांचे लाडके खेळाडू, रायगडचे टायगर आपल्याबरोबर जोडले गेलेत. आणि चला लगेच ते इन ॲक्शन आपल्याला फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. O2 कॉम्बॉक्स पुन्हा एकदा समालोचन कक्षाकडे वळतोय. धन्यवाद. हेलो, स्वागत है फिर एक बार तमाम दर्शकों का दिल की गहराई से मैं स्वागत करता हूं. एक बेहतरीन टूर्नामेंट डिंगडोंग चषक 2024 का ये छठा सीजन, और इस छठे सीजन की सबसे अहमियत रखने वाली जो चीज़ है ना नदीम भाई नियाजी, और खास करके आज का जो 18 तारीख, आज की जो 18